ठिकाणी मत्स्यरोपण, ज्या ठिकाणी माशाचं बीज पाळलं गेलं आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे बघायला की कशा पद्धतीनं मत्स्यपालन या ठिकाणी केलं आहे ते. त्याचबरोबर व्हिडिओ शूट करण्यासाठी आमचे मित्र संतोष निवळे साहेब हे देखील या ठिकाणी खूप दिवसानंतर आम्ही हे त्रिकूट एकत्र आलं आहे. आणि एक आमचा मोरक्या या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर मोरक्याचा चेहरा बघा या ठिकाणी तर आम्ही चांगल्या पद्धतीनं संध्याकाळच्या वेळेला अगदी 4 वाजले आणि यावेळेस आम्ही या ठिकाणी आमच्या या डॅमला आलो आहे. हे आमचं बर्थ प्लेस आहे. आमच्या तिघांचं पण हे जन्माचं ठिकाण आहे. या ठिकाणी येऊन हा एक धरणातला आनंद आहे खरा तो आम्ही घेतोय. खूप छान असं वाटतंय आणि इतकं स्वच्छ सुंदर असं पाणी आहे आणि एवढं पाणी आहे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन, झिरो पोल्युशन म्हणावं लागेल. प्रदूषण ही थोडंही नाही आहे असं कुठे या ठिकाणी पाणी आपल्याला दिसते जे पिण्यायोग्य आहे. आणि याच पाण्यावरती जवळजवळ 82 गावं आहेत ती शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातली या पाण्यावरती अवलंबून आहेत. मग मोठ्या प्रमाणात शेती असेल किंवा मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी असेल ते या धरणातून देखील उपलब्ध होते. म्हणजेच थोडक्यात एक लोकांचा रोजगाराचं आणि उपजीविकेचं साधन म्हणायला हरकत नाही. तो या धरणावरती डिपेंड आपण 82 गावं या ठिकाणी आपल्याला दिसतात. परंतु नदी उशाला आणि कोरड कशाला अशी ही अवस्था आमची झालेली आहे. कारण यातून पुनर्वसन आमचं झालं आहे. आम्ही मात्र अगदी वनवासी असल्यासारखं टेकडीवरती राहिलो आहे आणि या 82 गावांना याचा फायदा झाला आहे. धरणग्रस्त म्हणून खरं जे काही फॅसिलिटीज आहेत त्या देणं अपेक्षित होतं पुनर्वसितांना. परंतु त्या शासनाकडून इतक्याशा म्हणजे फॅसिलिटीज अवेलेबल झालेल्या नाही. हे एक आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. परंतु असू दे, कोणाचं ना कोणाचं चांगलं होतं हीच ह्युमॅनिटी या आमच्या परिसरानं जपली म्हणून. आणि एवढं मोठं धरण झालं 3 TMCचं आणि त्यातून या ठिकाणी कितीतरी लोकांना आपल्या उपजीविकेचं साधन करतात. थँक्यू सो मच. या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही 2 मित्र आलेत आणि मला ही संधी मिळाली. खूप छान वाटतंय. आणि या ठिकाणी बघा आमचे व्हिडिओग्राफर संतोष निवळे साहेब या ठिकाणी आहेत आणि हे खापणे सर आहेत. खूप छान. आणि हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आता 2 दिवसात बघायला मिळेल. थँक्यू सो मच. तर असंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सहित आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. चला बाय बाय.